मुख्यमंत्र्याची पत्नी त्या आल्या होत्या, त्या कारणाने इथं खोदकाम करून ठेवलं आहे. तरी त्यांनाही निवेदन आहे की ते इथं महानगरपालिकेला सांगून साफ करून द्या, कारण मुलांना खेळायला खूप त्रास होत आहे इथं. नमस्कार, मी आहे सताक्षी आणि आपण बघत आहात देववाणी. आज आपण आलो आहोत रावण ग्राउंड येथे, जिथे आधी मुलं वेगवेगळ्या प्रकारांचे खेळ खेळायचे, जसं खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल. परंतु आज या ग्राउंडची स्थिती अशी की इथे कुठल्याही प्रकारचा खेळ खेळला जात नाही. आणि याचं कारण म्हणजे नेमकं असं, मागे 28 जुलै रोजी एक महोत्सव घेण्यात आला होता आणि त्या महोत्सवामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांची पत्नी इथे आली होती आणि तेव्हा व्यवस्थेसाठी या ग्राउंड मध्ये खोदकाम करण्यात आलं. परंतु आतापर्यंत कोणताही आयोजन समितीकडनं यावरती निर्णय घेतला गेला नाही आहे आणि त्यामुळे आज इथे मुलं कुठल्याही प्रकारचा खेळ खेळू शकत नाही आहे. चला जाणून घेऊया इथल्या जनतेकडनं आणि मुलांकडनं की मागण्या कधी पूर्ण होणार. हे ग्राउंड महानगरपालिकेने खोदून ठेवलेलं आहे. तर आमचे सगळे ग्रामवासीचे निवेदन आहे की ते लवकरात लवकर साफ करून बनवून द्यायची कृपा करावी, कारण लहान मुलं इथे खेळतात आणि त्यांना दिक्कत होत आहे. तर लवकरात लवकर महानगरपालिकेने बनवून द्यावे. तर हे होते इथल्या जनतेचे मतं आणि मागण्या. तर आता बघायचं हे आहे की आयोजन समिती यावरती काय आपला निर्णय घेतं आणि काही अशाच घडामोडी बघण्यासाठी बघत राहा देववाणी.